बाईट्स अँड डिलाइट्समध्ये मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत पास्ता। चला तर मग वेळ वाया न घालवता पास्ता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा। सर्वात आधी इथे पास्ता घेतलेला आहे, मी स्प्रिंकल पास्ता वापरत आहे। तर त्यामध्ये आपण पाणी घालून छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याला आपण उकळून घेणार आहोत। एका गंजामध्ये पाणी गरम करायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तेल घालायचं। त्यानंतर हा धुतलेला पास्ता यामध्ये ओतून द्यायचा। 10 ते 12 मिनिट लागतील पास्ता शिजायला। त्यामुळे पास्ता जेव्हा ट्रान्सपरंट होईल तेव्हाच तो पास्ता पूर्णतः शिजलेला आहे असं समजावं। बघू शकता इथे या प्रकारे आपण पास्ता 10 ते 12 मिनिटं शिजवून घेतलेला आहे। पास्ता या प्रकारे ट्रान्सपरंट झाला की लगेच काढून घ्यायचा, पाण्याखाली धुवून घ्यायचा आणि चाळणीमध्ये निथळत ठेवायचं। त्यावर 1 चमचा तेल घालायचं आणि छान मिक्स करायचं। आता इथे एका गंजामध्ये फोडणीसाठी लागेल इतपत तेल घालायचं। त्यामध्ये मोहरी तडतडून घ्यायची, त्यानंतर जिरं ऍड करायचं। जिरं सुद्धा तडतडलं की त्यानंतर इथे आपण हिरवी मिरची, कढीपत्ता आणि सोबतच आलं किसून घालायचं। 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घालायच्या। त्यानंतर सगळं साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं। बारीक चिरलेला 1 कांदा घालायचा, परतून घ्यायचा। 5 ते 7 मिनिटं कांदा परतून घेतला। लगेच त्यामध्ये आपण 1 किसलेला गाजर घालणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या इथे ऍड करू शकता। तुम्ही शिमला मिरची कापून घालू शकता। 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे। हे सगळं साहित्य एकत्र छान मिक्स करून घ्यायचं। बघू शकता या प्रकारे। यामध्ये आपण थोडीशी सोप घातलेली आहे। त्या सोपचा फ्लेवर त्यामध्ये उतरावा म्हणून याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। आणि इथे मी ऍड केलेला आहे पास्ता मसाला। हवा तर तुम्ही स्किप करू शकता। तुम्ही पास्ता मसाला न घालता सुद्धा पास्ता हा अतिशय उत्तम लागतो। त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर ऍड करा, हवं नसेल तर स्किप करा। यामध्ये आपण ऍड करणार आहोत रेड चिली सॉस आणि थोडासा सोया सॉस। अतिशय उत्तम अशी टेस्ट येते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। केला नसेल तर नक्की ट्राय करा आणि टेस्ट कशी येते ती कमेंटला मला सांगा। तर इथे आपण उकळलेला पास्ता यामध्ये घातला आहे। छान एकजीव करून घ्यायचं। सगळं साहित्य पूर्ण पास्ताला लागलं पाहिजे। बघू शकता इथे या प्रकारे तुम्ही सगळं साहित्य हे एकजीव करून घ्यायचं। इथे हा पास्ता अगदी रेडी झालेला आहे। त्यामुळे आपण याला गार्निशिंगसाठी थोडासा कोथिंबीर स्प्रिंकल केलेला आहे आणि डिश तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच दिलेल्या बेल बटनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून जेव्हा केव्हा नवीन रेसिपी मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला फर्स्ट नोटिफिकेशन येईल। त्यासाठी म्हणून बेल बटनला नक्की क्लिक करा। थँक्यू फॉर वॉचिंग। तोपर्यंत नवनवीन रेसिपीज बघत चला आणि खात राहा। व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला जर काही नॉईज येत असेल तर प्लीज त्याला इग्नोर करा आणि व्हिडिओ पूर्णतः पाहत चला। कारण माझ्या घरी एक मोठं वडाचं झाड आहे। त्या झाडावर बऱ्याच पक्ष्यांची घरटी आहे आणि झाडाला या महिन्यामध्ये फळ येतात, उन्हाळ्यामध्ये त्याला फळ येतात। ती फळं खाण्यासाठी म्हणून बरेच पक्षी इथे जमतात आणि पक्ष्यांचा चिवचिवाट हा फार जास्त असतो। त्यासाठी म्हणून